नेहमीच निभावली आहे त्याने. छोटा पॅकेट बडा धमाका, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट म्हणजेच किशोर धोडी जिथे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळते किरण. ते पाहूया सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना चांगला अनुभव आहे किशोरकडे. मोठमोठ्या ओपन स्पर्धा खेळण्याचा देखील खूप मोठा दांडगा अनुभव. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना सलामीर फलंदाज किरण आणि किशोर, गोलंदाजीसाठी संघाचा संघनायक निलेश हडळ हा देखील तयार आहे. अगदी टेनिस बॉलचा वापर केला जातो या स्पर्धेमध्ये, जिथे मात्र अगदी फेअर बॉल आहे. आपण पाहू शकतात आतापर्यंत तरी या बॉलची कोणतीही कंप्लेंट नाही, कधीही नाही. गोलंदाज म्हणा फलंदाज म्हणा, जिथे मात्र आपण बघू शकतात बरेचसे बॉल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये नेव्या बॉल, फुलटस बॉल असेल, 70-70चा बॉल असेल, भरपूर बॉल आलेले आहेत. 6 सीट अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल मात्र पहिलाच बॉल यावेळेस खेळला जातोय. एक धावेने मात्र सुरुवात केलेली आहे. अगदी बघायला गेलं तर डायरेक्ट येऊन खेळणं थोडं अवघड देखील असते. आता नजर थोडी बसवावी लागेल. थोडी बॉडी वॉर्मअप देखील करणं गरजेचं आहे. जेव्हा बॉडी खुलली जाते तेव्हा नजर बसवली जाते, तेव्हा फटके देखील कमालीचे खेळले जातात. पहिला बॉल आणि सिंगलने सुरुवात. दुसरा बॉल सरळ खेळला जातोय डीपमध्ये. यावेळेस मिड ऑफला क्षेत्ररक्षण केलं जातं. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बॅट्समनसाठी अगदी सेम फील्ड प्लॅन आपण पाहू शकतात. म्हणजे डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ यावेळेस आपण पाहू शकतात तयार केलेला आहे किशोर थोडी आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी तयार. तिसरा बॉल. काय गोलंदाजी आहे, सुपर, अगदी भन्नाट वेग आणि त्यामध्ये आपण पाहू शकतात तिका यॉर्कर यावेळेस येत असताना थोडी उलपट्टी जी लाईन आणि लेंथ बिघडवण्याचं काम करते नेहमीच, ते देण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजावर कोणताही फरक नाही, कारण की आपल्या लाईन आणि लेंथवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. 3 बॉल 3 रन. चौथा बॉल घेऊन तयार. सुपर बॉल आहे. टप्पा पडला. चेंडू बाहेर जात असताना किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. अनुभव खूप मोठा आहे दोन्ही टीमकडे. त्या मैदानावर खेळायला अगदी मजा देखील येते. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी सांगितलं. तिथे आपण बघू शकतात एका टीमचा कर्णधार गोलंदाजी करतोय तर दुसऱ्या टीमचा कर्णधार बॅटिंग करतोय स्ट्राईकवर. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळला आहे. डीपमध्ये जात असताना पाठलाग सुरू आहे. शर्यत जिंकणार चेंडू. चौकार. पहिला चौकार येत असताना एस डीजे चा विचार केला तर धावा झाल्या त्या म्हणजेच 7 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्ग असता 5 चेंडू फेकून झालेत. किशोर आणि किरणची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आपण पाहू शकतात. गुड बॉल. कमालीचा बॉल. यावेळेस मात्र ते डिओरकर. चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक इकडे समाप्त. 7 धावा ह्या खर्च केल्यात एस डीजे.
जातात. सध्या तरी 1 ओव्हर झालेली आहे. 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिथे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवर दिलीप आपल्याला पाहायला मिळते. तांबडमाळ संघाकडून दिलीप आलेला आहे गोलंदाजीसाठी. राणी शिकव बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय. हो हो, चांगला एफर्ट, सुरेख एफर्ट आहे क्षेत्ररक्षकाचं. म्हणेल की अवघड कॅच होता. जर कॅच झाला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील हा झाला असता असं म्हणायला हरकत नाही. जवळजवळ आपण बघू शकता 38 सर्कलच्या मध्ये पर्यंत आला होता आणि चेंडू हातामध्ये पडला आणि चेंडू निसटला. अंतिम क्षणाला 2 धावा पूर्ण केला. एक जीवनदान मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. किशोरला पहिलाच बॉल तर यावेळेस दुसऱ्या ओव्हरचा संधी आली होती. थोड्याकरता संधी हुकली. 2 धाब्याने स्कोरबोर्ड 9. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट बॉल, खराब बॉल तयार होता. इथे मात्र किशोर यावेळेस आक्रमकता, चौकार, 4 धावा. डीजे पुढे जाणार. कोण चेंज करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट होता, आता राऊंड द विकेट येत आहे. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 13-13 स्कोर कार्डवर हे पाहायला मिळते. नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये 2 चांगले खेळाडू समोर असल्यावर मात्र फटकेबाजी, कधी गोलंदाज हवी कधी फलंदाज हवी. देखील मात्र थोडा शॉर्ट चेंडू होता. पुलचा फटका खेळला परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे. 2 धावा मात्र पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पहिल्या 3 बॉलवर मात्र 8 धावा आलेला आहे. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 15-15 स्कोर कार्डवर लागले जाते. पहिलेच म्हटलं स्मॉल पॅकेज डायनामाइट आहे हा आणि नेहमीच तशी खेळी करतो परंतु फटका फसलाय. सोपा कॅच ड्रॉप, सोपा कॅच ड्रॉप. खराब क्रिकेट आहे. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेसचं महत्त्व भरपूर आहे आणि इथे मात्र सरळ हातामध्ये गेलो होता. एकाच ओव्हरमध्ये दुसरा जीवनदान इथे आपण बघू शकतो फलंदाजाला मिळतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 16-16 स्कोर कार्डवर. यावेळेस मिळाले संधी, बघूया. 2 संधी मिळाल्यात आणि ही मोठी संधी म्हणायला हरकत नाही कारण सरळ हातामध्ये गेला होता चेंडू. चांगला बॉल आहे, सरळ खेळतो परंतु काय शॉट खेळलाय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून थोडा गोलंदाज देखील थक्क झालाय. 4 धावा डीजे.
नवीन फलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळते वन डाऊनच्या रूपामध्ये. दोन षटकानंतर 10च्या सरासरीने 20 धावा. यावेळेस आपण बघू शकता पॉवर प्ले ची 2 षटकं, जे रिस्ट्रिक्शन होतं, क्षेत्ररक्षकांवर पाबंदी होती 38 षटकामध्ये राहण्याची, ती हटलेली आहे. आता 5 खेळाडू आपण बघू शकता बाउंड्री लाईन लगत अगदी पाहायला मिळतात आणि सापळा रचलाय. किशोर धोडी ज्याला 2 जीवनदान मिळालेत यावेळेस स्ट्राईकवर. आणि आता मात्र फटका चांगला आहे ओव्हर पिच बॉलला. चांगल्या फलंदाजाला तुम्ही दिलंय संधी, कुठे ना कुठे आता टोचत असेल मनाला. यस डीजे. अगदी आपण बघू शकतो राणी शिगावचा ट्रेव्हिस हेड या रीतीने बॅटिंग करतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 26 धावा तब्बलकावर लागले जात आहेत. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. टाटा बाय बाय. 6 स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 32. एस डीजे. दोन बॉल 2 षटकार. क्या बात आहे. किशोर धोडी ऑन फायर. चेंडूला जाऊ दिलं. पंच इकडे सांगतायत चांगला बॉल आहे. अगदी शफल झाल्यावर जी परमिशन आहे गोलंदाजाला देखील थोडा बाहेर आपण चेंडू फेकू शकतो. वाईड लाईन देखील थोडी शफल होते आणि तिथे फायदा झाला. डॉट बॉल येतोय. 2 षटकार आले आणि डॉट बॉल देखील आलाय. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. निलेश हडळ. फुलटस बॉल पॉईंटच्या भागामध्ये कमालीचा स्ट्रोक खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 33 धावा धावपलकावर आहेत. अगदी बॅलेन्सिंग मॅच म्हणायला हरकत नाही. 65-70 धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच, एक चांगली टफ फाईट आपल्याला पाहायला मिळणार या दुसऱ्या मॅचमध्ये. पाचवा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. निलेश समोर आहे आनंद. लोवर फुलटॉस बॉल. दे खेळायचं होतं ऑफसाईडला. एज लागली. मिडविकेट रिजनला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकतात 34. 34 धावा धावपलकावर आहे. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे हिट, त्यानंतर पुढच्या 3 बॉलला 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जिथे चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. ते रडारमध्ये दोन्ही बॉल दिले होते. पहिला बॉल थोडा चेंडूवर हात फिरवलं होतं, चांगला पिक केला आणि लॉंगॉनच्या रिजनला षटकार खेचला. त्याच्यानंतर वेगाने टाकलेला चेंडूला स्क्वेअर लेग ठिकाणी मात्र फेकून दिला. मात्र 3 बॉलमध्ये 2 खर्च केले. शेवटच्या बॉलवर काय असेल हो अपेक्षित केलं होतं तेवढा वेगाने चेंडू आला नाही. पहिलेच बॅट फिरली. चेंडू अंगावर येऊन आदळतोय. डॉट बॉल येतोय. 3 षटक समाप्तीनंतर 11.33च्या सरासरीने 34 धावा 1 गडी बाद. यस डीजे.
असेल तर इथून मात्र गुडलँड स्पॉटवरून हा खांद्याच्या लेवलला चेंडू तुम्ही उडवत असतील तर मोठ्या मोठ्या फलंदाजाला देखील तुम्ही शांत ठेवू शकतील. पहिला बॉल गोलंदाजाच्या बाजूने डॉट बॉलने केल्या सुरुवात. राऊंड द विकेटचा मारा, परंतु या बॉलला ओव्हर पिच बॉलला लॉंगॉलच्या डोक्यावरून आनंदने सांगितलंय जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. षटकार डीजे. डीजे मास्टर 40 धब्बा धावपलकावर आपल्याला पाहायला भेटत. यावेळेस दुसऱ्या बॉलवर केला अटॅक, खूप बाहेर ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर. नाईक सरांचे हात यावेळेस आपण बघू शकता आता वाईटचा इशारा करतायत. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 41-41 स्कोर कार्डवर. पुढचा बॉल आला तसा पाठवला मैदानाच्या बाहेर. षटकार. आनंद ऑन फायर. यस डीजे. ते सुपर सुरेख स्ट्रोक स्टँड अँड डिस्पॅच यावेळेस चेंडू केला जातोय जो प्रेक्षकांना बघायला आवडतो, आम्हाला देखील बघायला आवडते. जुना बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे. इकडे मात्र दोन षटकार बॅक टू बॅक आनंदच्या बॅटमधून. यावेळेस सुपर स्ट्रोक अप्रतिम 6 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला 47-47 स्कोर कार्डवर लागले जातात. 3 बॉलवर प्रेशर गोलंदाजावर, कारण की 13 धावा खर्च केल्या. तर सुपर फलंदाजी होत असताना आनंदकडून आपल्याला पाहायला मिळते. राणी शिगाव टीम बॅटिंग करताना फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. तांबडमाळ संघ मनोर भागातील हा गाव आपण तिथून आलेला हा संघ. यावेळेस फटका उंच गेलाय. डीप मध्ये चित्ररक्षक नाही पोहोचू शकला. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. विथ बॉडी खूप शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र फसला होता, परंतु नो मॅच लँड मध्ये नशीब देखील साथ देत असताना यावेळेस या हिम्मतवाल्या फलंदाजाची 2 धाब्याने स्कोरबोर्ड 49-49 धावा धावपलकावर. चेंडूचा विचार केला 4 बॉल झालेले, 2 बॉल बाकी आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र बीट करत जातोय कीपरच्या हातामध्ये. थोडा वेगाने यावेळेस चेंडू हाताळला. अगदी आपण बघू शकतात कमालीची मात्र यावेळेस गोलंदाजी होत असताना गोलंदाज आपण बघू शकतात मिस्टर गौरव. थोड्या धावा खर्च केल्यात गौरवने. 15 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. यावेळेस सरळ फटका खेळला जातोय लॉंग ऑफ रिजनला. डीपमध्ये चित्ररक्षक थोडी मिस फिल्डिंग आणि 2 धावा अंकित केल्यात. 2 धाव्यानेशी इकडे अर्धशतके खेळी राणी शिगाव संघ पूर्ण करतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 51 स्कोर कार्डवर. यस डीजे. चला फिल्डिंग टीम तांबडमाळ संघाला विनंती आहे, टीम मीटिंग जरा छोट्या करा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय तांबडमाळ संघाकडून. दिलीप आलेला आहे गोलंदाजी मार्कवर.
पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाज यावेळेस राऊंड द विकेट. किशोरसाठी अटकलेला चेंडू, काय फटका खेळला किशोरने इनफिल्डच्या वरून. इकडे मात्र कव्हरच्या ठिकाणी 4 धावा, सुपर स्ट्रोक, चौकार. यस डीजे. मनस्वी 11 आणि माहीम सी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपण इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल. मनस्वी 11 आणि माहीम सी दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. सुपर स्ट्रोक आहे, क्या बात आहे. कव्हरच्या ठिकाणी पुन्हा एकदा देखना, अगदी 2 खेळाडूच्या मधून हा गॅप शोधलाय किशोर, क्या बात आहे. सुपर, अप्रतिम फलंदाजी. तीर घाव करे गंभीर, अगदी गंभीर घाव करत असताना आता मात्र संधी दिले, संधीचं सोनं करत असताना स्कोरबोर्डचा विचार केला तर 59-13 चेंडूमध्ये 32 धावेवर पोहोचलाय आणि पुलटास बॉल पाठवलाय, हा देखील अप्रतिम फलंदाजी, षटकार. यस डीजे. तेव्हा तेव्हा इतिहास घडला जातोय आणि इकडे मात्र कमालीची फलंदाजी 38 धावेवर पोहोचलाय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, डॉट बॉल येते. 5वं षटक, पहिले 3 बॉल 14 धावा खर्च केल्यात. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 65 धावा हा धावपलकावर आहेत. वाईट बॉल आलेला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 66. दुसऱ्या ओव्हरमध्ये जे घडलं, अगदी आपण बघू शकता आता एक हार्ड चान्स होता परंतु एक सोपा चान्स गमावला आणि तिथून मात्र थांबलेला नाही आहे. किशोरच्या बॅटमधून आणखीन एक सुपर देखना स्ट्रोक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून, षटकार. डीजे. दिनेशकडे नजर जात असेल सर्वांची, जिथे सोपा कॅच आणि धावेचा विचार केला. 72 धावा धावपलकावर. आता मात्र 44 वर खेळतोय 16 बॉल मध्ये. पुलटस बॉल, हाफ सेंचुरी इथे पुरी. यावेळेस पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे किशोर धोडी. फटकेबाजी, 5 ओव्हरचा खेळ. 5 ओव्हरचा खेळ समाप्त होता आणि 78 धावा धावपलकावर. यस डीजे. पन्नास धावा, सुपर फलंदाजी, बॅटिंग केले. 6 ओव्हरचे लिमिटेड ओव्हर आहेत. इथे आपण बघू शकता 200-300 स्ट्राईक रेटने फलंदाज खेळतोच, पण इकडे आपण बघू शकतात काय बॅटिंग केलेली आहे. जवळजवळ 300चा स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे. पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. षटक क्रमांक 6 जयेश आलेला आहे गोलंदाजीसाठी. आठवणीची इनिंग, आठवणीची स्पर्धा राहणार किशोरसाठी, मुंडवाडी संघासाठी. अगदी मात्र आपण बघू शकता क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. बायच्या रूपात ही धाव. सिंगलनी स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 80 धावा ह्या धावपलकावर लागले जात आहेत.
5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल बाकी आहेत. डेंजर मॅन समोर आहे. अगदी 2007 सेमीफायनलची मॅच ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया आणि युवराज सिंगने जी तडकेफड फलंदाजी केली होती ना, अशीच फलंदाजी केलेली आहे इकडे किशोरने. हो हो, पुन्हा एकदा एक अवघड चान्स होता आणि अंगाला चेंडू लागतोय. इथे मात्र डॉट बॉल आहे. या मैदानावर जर बघायला या स्पर्धेमध्ये हायेस्ट टोटल 91 आहे आणि हायेस्ट रन चेस देखील आपण जर बघायला गेलं तर 75 आहे, जिथे मात्र चांगली बॅटिंग केली होती. शॉर्ट बॉलला सुपर स्ट्रोक आता मात्र खेळला जात आहे. अगदी बरोबर गॅपला शोधला जात आहे आणि 4 धावा मिळत आहेत. चौकार अगदीच. त्याच्यानंतरचा विचार केला तर धावा मात्र थांबल्या नाही आहेत, परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये जयेशने कंट्रोल केले, थांबवलंय. ते सुद्धा एका अशा फलंदाजासमोर जिथे ज्याने हाफ सेंचुरी ठोकले त्याला देखील मात्र चकवलं. आता खराब बॉल आहे. अगदी आमच्या भेटीसाठी, अगदी आमच्या डीजे मास्टरच्या भेटीसाठी पाठवलेला चेंडू. षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 91. चा बॉल बाकी आहे. सरळ मात्र यावेळेस खेळला जातोय मध्ये क्रॉस बेटेड मध्ये स्ट्रोक आणि बाउन्स मिळालाय. 4 धावा. या स्पर्धेची हायेस्ट टोटल केलेली आहे मुंडवळ सॉरी राणी शिगाव संघाने, जिथे आपण बघू शकतात 95 धावा धावपलकावर आणि 96 धावेचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे तांबडमाळ संघासाठी. जाऊया आपण टॉसकडे. भूताप टीम कॅप्टन या टॉससाठी कमोन डीजे.
धन्यवाद. खरं तर जावे मैदानाच्या आत आपण पाहतोय तांबडमा विरुद्ध दुसऱ्या बाजूला राणी शिगाव असा हा सामना सुरू होत आहे. आपण पाहत आहोत या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर दरवर्षी आमच्या समाज बांधवांसाठी ही महत्त्वाची स्पर्धा कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक आणि या चषकामध्ये आज आपण पाहतोय हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसात एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आम्ही किशोरबद्दल फक्त एकच लाईन म्हणेल की शेर कभी बुरा नहीं होता और उसके सामने घास भी डालो तो वो शिकार करना नहीं छोड़ता. पालघर डहाणू तालुक्यातील वंदे मातरम पडण्यासाठी गेली अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळला तो किशोर आज मात्र बहरला आणि काय फलंदाजी केली अप्रतिम. चला बॉलर नेम नाही आहे, थोडंसं लक्ष द्या. 12 मॅन लक्ष द्या जरा. पहिला चेंडू हसमुखचा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि या चेंडूला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतं. पहिला चेंडू आणि एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे. आपण नेहमी म्हणतो जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतो तेव्हा तुम्हाला तेवढ्याच ताकदीने त्या मॅचमध्ये येणं महत्त्वाचं आहे. तर सलामीची जोडी एका बाजूला दिनेश आणि दुसऱ्या बाजूला विजय ही मैदानाच्या आत. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडासा ऑनसाईडला टर्न केला. मिडॉनला खेळाडू आहे, तो चेंडू फील करेल तोपर्यंत एक धाव. ऑनसाईड ही भारतीय फलंदाजीची नेहमीच जमेची बाजू राहिली. दुसऱ्या बाजूला विजय आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आत आहे. हो याही मात्र पायावर टाकण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र गोलंदाजाला आशीर्वाद दिला जातोय. जुग जुग जिओ मेरे लाल. चेंडू सीमा पार षटकार. धावसंख्या किती मोठी समोर आहे ह्याला महत्त्व नाही, तुम्ही कशा पद्धतीचा खेळ करणार हे खूप महत्त्वाचं आहे. 95 आणि ज्या पद्धतीची धावा झाल्या होत्या आपण नेहमी म्हणतो ये तो सिर्फ झाकी आहे, पिक्चर आना बाकी आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा विजयजी तरे साहेबांचा मनापासून आभार मानतो. दुसऱ्या बाजूला रोहन भाऊ, कारण माझ्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 2008-9 जेव्हा मी कॉमेंट्रीला सुरुवात केली होती मला अजूनही आठवते रोहन भाऊनी ज्या पद्धतीने मला फेम दिला आहे ना, मी अजूनही त्यांचं ते आभार कधीच विसरणार नाही. मला अजूनही 8 वर्षापूर्वीचा फोटो त्यांनी आता तो दाखवला. गोट्या अंपायर आला होता आणि मला तो ग्राउंड वेगळा होता, परंतु ती संधी पुन्हा एकदा मला दिली तेव्हा मी ॲज अ कॉमेंटेटर आलो होतो. यावेळी ॲज अ ब्रॉडकास्टर ॲज अ कॉमेंटेटर तुमच्यापर्यंत इथे येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. याही मात्र चेंडू तेवढा चांगला फळीवर आला नाही. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र 9. आदिवासी समाज बांधवांना एकत्र घेऊन ज्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म सध्या तयार केला गेलेला आहे आपण पाहतो. पालघर डहाणू तालुक्यातील हे सर्वच आमचे समाज बांधव ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत त्यांचंही कौतुक करू. याही मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि टप्प्यात आलाय तर आम्ही कार्यक्रम करतो असं एक खूप मोठ्या राजकारण्यांनी सांगितलंय. डीचे थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा विचार जाऊन पोचतोय तर ती 15. न्यूटनचा तिसरा लॉ सांगतो टू एव्हरी रिॲक्शन देर इज अपोजिट, टू एव्हरी ॲक्शन देर इज अपोजिट रिॲक्शन, आणि ती रिॲक्शन पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही किती धावा बनवल्या आहेत ते आम्हाला माहीत नाही. या सेकंड इनिंगमध्ये आम्ही मात्र त्या धावांचा पाठलाग करू. धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोचते 15. रिक्वायर्ड रन रेट 16चा होता सर आणि 15 पहिल्याच षटकात आले आहेत. तांबडमा संघ सांगतोय आम्हीही या स्पर्धेत आमची ज्या पद्धतीने प्रतिभा आहे, आमचा खेळ आहे तो दाखवण्यासाठी आम्ही इकडे आलो आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
कारण आपण जेव्हा मोठ्या स्कोरचा विचार करतो मग तो साऊथ आफ्रिकेचा मॅच आठवतो, तिकडे हर्षल गिफ्टची ती बॅटिंग आठवते. तशीच काहीतरी फलंदाजी करावी लागेल. त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा मोठ्या धावसंख्येत आम्ही पाठलाग करत होतो, आम्ही 434 कडे पाहतच नव्हतो, आम्ही छोटे छोटे टार्गेट सेट केले होते. प्रत्येक षटकात किती धावा हव्यात याकडे आम्ही ट्राय केलं आणि त्या धावा ऑटोमॅटिक झाल्या. आम्ही पाहतो पंचांच्या भूमिकेत माझे वर्गमित्र, आम्ही पहिली ते चौथी एकत्र होतो. राकेश जे स्ट्रायकर अंपायर आहेत, यावेळी मात्र खराब चेंडू होता, फायदा उचलायला हवा होता परंतु तेवढा चांगला चेंडू कलेक्ट झाला नाही. तर एक धाव मात्र मिळेल. किरण गोलंदाजी मार्कवर आला, ज्यांनी फलंदाजी चांगली केली होती, आता गोलंदाजी तेवढीच ताकदी करतोय. दुसऱ्या बाजूला आपण नाईकला पाहतोय. नाईकचा विचार केला, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि त्यानंतर अंपायरिंगच्या क्षेत्रात तोही आपलं काम नक्की खूप चांगलं करतोय. एक अलग ऍक्शन आहे परंतु याही मात्र वाट पाहिली आणि नंतर वाट लावली, चेंडू सीमापार, षटकार. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की रोहित शर्माकडे खूप वेळ असतो, तो खूप वेळ घेतो आणि त्यानंतर फटके खेळतो. या फलंदाजाचंही कौतुक करेल. फलंदाज विजय, ज्याच्याकडे खूप वेळ होता, त्यांनी चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर मात्र त्याला पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार. यावेळी थोडासा तेज तरा टाकला फलंदाजाला, चेंडू काही समजला नाही. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण. तुम्हाला आता धावसंख्या रोखाव्या लागणार. धावसंख्येचा तुमच्याकडे मोठा बॅलन्स आहे, नो डाऊट, परंतु इथून धावसंख्येला कुठे ना कुठेतरी थांबावं लागेल. धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते ती 23, 23. रिक्वायर्ड रन रेट अजूनही 16.22 आहे. आणि आपण पाहतात ज्या पद्धतीने ही स्पर्धा नंडोरच्या मैदानावर सुरू आहे. हो, खराब चेंडू, त्याचा फायदा उचलला जातोय. डिफाईन लेग बाउंड्रीला क्लिअर करणारा हा खणखणीत पिलेना सरांच्या स्मरणार्थ चौकार. चांगला प्लॅटफॉर्म सध्या सेट होत आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते 27. व्हॉट अ बॅटिंग. ही निडरता तुम्हाला दिसायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतात, नो डाऊट, परंतु निडरता ही दाखवावी लागणार आहे. याही मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय, क्षेत्ररक्षक जातोय दूरवरून, तो मात्र बनेल दर्शक. चांगला एफर्ट, परंतु चेंडू मात्र जातोय सीमा पार, खणखणीत. पुन्हा एकदा पिलेना सरांच्या स्मरणार्थ चौकार. विचार केला 31, 31 धावा फलकावर आहेत. 96 धावा आम्ही पाहिल्याच नाही, आम्ही फक्त रिक्वायर्ड रन रेट कडे बघतोय. तो 16चा हवा होता, त्यापेक्षाही जास्त सध्या सुरू आहे. लास्ट बॉल या षटकातील बाकी आहे. चांगला चेंडू, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, छेडखानी आणि त्याचा पनिशमेंट मिळते. बॅक टू दी पविलियन. पहिला झटका इथे मात्र लागतोय टीम तामणमा संघाला. ठीक आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकाला लागते 31. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रिक्वायर्ड रन रेट कडे माझी अजूनही सध्या करंट रन रेट 15.50 अँड रिक्वायर्ड रन रेट लगभग 16.25. मॅच कंट्रोल मध्ये आहे. असं नाही की सामना एकतर्फी चाललाय. तुम्ही या बाजूला माझ्या डाव्या बाजूला तुम्ही चिखला संघ पाहू शकता. कामेश असेल, पंकज असेल, गेली अनेक वर्ष ज्यांनी या आदिवासी समाजामध्ये ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलंय, ओपन क्रिकेट खेळलंय, पालघर डहाणू तालुक्यासाठी क्रिकेट खेळलंय. आणि मला ते जेव्हा दिसतात ना, मग रामू दुमाडा यांना आपण विसरून चालणार नाही, कारण रामू भाऊ गेली अनेक वर्ष या टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. मला अजूनही आठवतं चॅलेंजर वानगाव असेल, रामू 11 वानगाव असेल, या नावाने त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय आणि ओपन क्रिकेटमध्ये त्यांना पाहिलं आहे. आणि आज सुद्धा त्यांचा संघ इकडे उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून करूया हार्दिक स्वागत. जय मैदानाच्या 2 षटके 31. नवीन फलंदाज प्रदीप आलाय, तर गोलंदाजीसाठी आनंद. पाहूया आनंद आपल्या संघासाठी किती आनंद देतोय, परंतु प्रदीप याच्याकडेही ती क्षमता आहे का, त्या क्षमतेला तो टेस्ट करणार का, याकडे लक्ष आहे. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर व्हॉट अ बॅटिंग. चेंडू सीमा पार, खणखणीती
षटकार. कॉमेंटेटर म्हणतात की बॉल को पंख लगा दिए, त्याच पद्धतीचा हा फटका होता. चेंडू सीमा पार, खनखनाती षटकार. धावसंख्या 37. विजय काय बॅटिंग करतोय, निडरता. 6 चेंडू 20. व्हॉट अ बॅटिंग, नजर न लगे. आनंद. हो, याईचा तेज तरार चेंडू. फलंदाज त्या लाईन मध्ये येऊच शकला नाही. चेंडू मात्र यशरक्षकाच्या हातात विसावतोय. डॉट बॉल. 37 ऑन बोर्ड. समीकरण म्हणता येणारे चेंडू आहेत 22 आणि धावांचा विचार केला तर धावा अजूनही खूप मोठ्या धावसंख्या. तिथे मात्र वाईड. हे तिसरं वर्ष आपण पाहतो या स्पर्धेचं. पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धाव मात्र मिळेल. आमचे सर्वच कमिटी मेंबर्स खूप चांगलं काम करतात. गेली अनेक वर्ष म्हणजे एखाद्या स्पर्धेची सातत्य राखणं हे एवढं इझी नाही. कन्सिस्टन्सी राखणं एवढं इझी नाही. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. याही मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. लॉंगॉनचा खेळाडू जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. कालच श्रीला व्हिडिओजनी 90चा आकडा पार केलाय आणि तुम्हा सर्वांचा सपोर्ट असेल तर 100K कडे लवकरच जाण्याचा आमचा मानस आहे आणि ते सर्व काय होईल ते सबस्क्रायबरच्या माध्यमातून. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण श्रीला व्हिडिओज आणि दुसऱ्या बाजूला पाकधर नेटवर्क्स या दोन्ही यूट्यूब वाहिनीवर होत आहे. धावसंख्या आता बंद फलकावर लागलाय 39. 39 धावा. आनंद थोडासा इथे मात्र मला वाटलं विराम लावतोय परंतु यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, चुकी करणार नाही. विकेट येतोय आणि डीजे वाजतोय. इकडे गरज होती का, हाही मोठा प्रश्न आहे खरं तर. कारण समोरचा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राईक रोटेट करणं हे कदाचित या प्रदीपचं काम होतं परंतु स्वतः शिकार होऊन मात्र तो परततोय. धावसंख्या फलकावर 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 96 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे सध्या. रिक्वायर्ड रन रेट 17च्या वरती गेलाय. डॉट बॉल आल्यानंतर जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो वाढणार आहे नो डाऊट. आतापर्यंत धावसंख्या फलकावर 39 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिनेश. या दिनेश काय करेल या मॅच मध्ये याकडे लक्ष. इकडे मात्र पंचांचा लेग बाईचा इशारा. विकेट नंतर मात्र लेग बाईज आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते आता मात्र 40. चांगली सुरुवात आहे. असं नाही आहे की मॅच एकतर्फी सुरू आहे. या मॅच मध्ये भरपूर काही होऊ शकते. विजय जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. शॉर्ट बॉल. इकडे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप 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 दूरवर आहेत. सिंगल. तो मात्र स्ट्राईक रोटेट ठेवण्याचा प्रयत्न करेल. तो स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल कारण या सामन्यात जर विजय थांबला तर मॅच सुद्धा थांबेल. आता समीकरण म्हणतंय येणारे चेंडू आहेत 18. धावाव्यात 55. 55 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल. जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधूर संगीत. चला माहिमसी संघ तुम्हाला विनंती आहे. माहिमसी संघ आपण आला असाल तर कृपया रिपोर्टिंग करा. तुमचा प्रतिस्पर्धी मला वाटतं इकडे संघ उपस्थित आहे कारण नाणेफेकी करायची. सेकंड इनिंग सुरू आहे. 3 षटकं संपलेत. जर पुढच्या 3 षटकाच्या आधी जर तुम्ही इकडे आलात नाही तर कदाचित पॅनलाइज केलं जाईल. याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज किरण. किरण कशा पद्धतीची गोलंदाजी करेल तर समोर मात्र विजय. विजय हा सध्या तरी मी म्हणेल राणी शिगावसाठी विजयामध्ये एक मोठा पर्वत सध्या तरी उपस्थित आहे. याला जर नेस्तनाबूत केलं किंवा याचा विकेट आला तर सामन्यामध्ये नक्की पकड येईल. परंतु इथे हा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न करताना
थ्रो तेवढा प्रॉमिसिंग नाही, त्यामुळे इकडे 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 43, 43 धावा. विजयचा विचार केला, 10 चेंडू 24 धावा, 240चा स्ट्राईक रेट लगातार. परंतु हा स्ट्राईक रेट वाढवावा लागणार आहे, कारण संघाला धावा जास्त हव्यात. ये दिल मांगे मोर और ये मैच भी बहुत कुछ मांग रहा है. 17 चेंडू 54 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. याही मात्र खराब चेंडू, फायदा उचलायचा होता. चेंडू सीमा पार, खणखणाती. पिल्याना सरांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा षटकार. मी 10 पैकी 10 मार्क देईल. व्हॉट अ एफर्ट. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 49, 49. अजूनही 47 धावांची गरज आहे. खराब चेंडू होता, फायदा उचलायला होता, परंतु एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे का? 50 ऑन बोर्ड. 50वा फलकावर लागले टीम तांबडमाळ संघ. वेल प्लेड. मी म्हणेल की आतापर्यंत 3.3 ओव्हर झालेत. चिखली संघ चला टॉस साठी आहे. माहीम संघाचा कॅप्टन आलेला आहे आणि चिखली संघ पुढची मॅच हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही समीकरण म्हणते 15 चेंडू 46 धावा. इकडे मात्र फलंदाजाला जागेवर उभं केलंय, बॅक ऑफ द लेंथ. आणि चेंडू ज्या पद्धतीने आला, हळूवार रीतीने आलाय. धावसंख्या अजून पर्यंत स्थिरावली 50. अजूनही येणारे 14 चेंडू 46 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेंडेड 9.71. याही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय. 2 धावा तर पूर्ण होणार नो डाऊट. तिसऱ्या धावेसाठी जाणार का? तर नाही. 2 धावा मात्र इकडे मिळतात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 52, 52 धावा. टॉस होतोय तिकडे आणि हॅलो घरात आपल्याबरोबर जोडले जातात. टॉस जिंकला काय घेणार? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. कसं वाटते इथे दाखल झाल्यावर या मैदानाबद्दल, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणणार? स्पर्धेबद्दल बोललं गेलं तर खूप चांगली स्पर्धा आहे आणि मैदानाबद्दल बोललं गेलं तर आम्ही खेळून शकले आणि मैदान पण खूप चांगलं आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 6 षटकामध्ये मी 60-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. आधी बॅटिंग करायचे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? टार्गेट तर नाही फिक्स आहे, परंतु ओव्हरला 12च्या रन रेटने खेळायचा प्रयत्न करू. बेस्ट लक असेल, कारण की अगदी ऑन मॅच आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा चिराग मेहर सराकडे. धन्यवाद सर. तर 2 षटक आणि 42 धावांची गरज आहे. 21चा अजूनही रिक्वायर्ड रन रेट आहे आणि मला वाटतं जर विजय उभा राहिला ना तर हे धाव काही मोठा नाही आहेत. आमचे विजय तारे साहेबांचा मी खरंच मनापासून आभार मानेल. ऑलराऊंडर भूमिका सध्या ते निभावतात. सध्या ॲज अ स्कोरर म्हणून काम पाहतात, आयोजक म्हणून चांगलं काम करतात आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. अनेक वेळा आम्ही ज्यांच्या माध्यमातून या विभागाचं नेतृत्व करताना पाहिलं. माझी पंचायत समिती सदस्य आणि पुन्हा एकदा मराठी स्वराज्य संस्थेचे आता वारे पुन्हा वाहू लागलेले आहेत. रोहन दादा तर आपल्याबरोबर आहेत, कारण ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि यावेळी पुन्हा एकदा आमचे दादा आम्हाला पुन्हा एकदा त्या स्वराज्य संस्थेवर पाहायला मिळतील का, हा प्रश्न आमच्यासाठी आहे. आणि येणाऱ्या काळात त्यांच्यासाठीही खूप चांगला सपोर्ट तुम्ही सर्वांनी द्यावा एवढीच विनंती करेल. जाऊया. 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 धावा. विजयचा विचार केला, 12 चेंडू 31 वर खेळतोय सर. जर विजय थांबला तर मॅच मध्ये भरपूर काही पाहायला मिळू शकते. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आनंद दुसरं षटक टाकतोय. आनंदनी पहिल्या षटकात 90 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद त्यांनी केला होता. त्यामुळे आनंदचं हे षटक महत्वाचं आहे आणि तांबडमाळ संघासाठी सुद्धा हे षटक महत्वाचं आहे, कारण या षटकात मिनिमम 20 to 22 या धावा यायलाच हव्या जर मॅच मध्ये यायचंय रिटर्न. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता. चेंडूला मात्र भिरकावून तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता हा तिसरा जाणार का? आणि पहा काय झेल घेतलाय. विकेट. व्हॉट अ बॅटिंग. परंतु या फलंदाजासाठी टाळ्या वाजायला काय हरकत नाही. 2 मिनिटं थांबवतो. विकेट आहे, मध्ये आहे, चेंडू मध्ये आहे भरपूर. मला वाटतं 1 फूटच्या पेक्षा जास्त मध्ये तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने झेल घेतलाय. व्हॉट अ कॅच.
बॅलेन्स किती महत्वाचा होता तो मात्र दाखवला गेला. वेल प्लेड विजय. तुझ्या या झुंजार खेळीसाठी नक्की कौतुक होईल. जाऊया डीजे कडे, ऐकूया पुन्हा एकदा गीत. चेंडू 43 धावांची झुंजार खेळी, टाळ्या वाजल्याच पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग. कारण 96 धावांचा आव्हानाचा पाठलाग होता, इझी नव्हता. प्रेशर हँडल करणं, त्याच्यामध्ये 6 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. गोलंदाजाला इकडून थोडंसं स्वतःला पुशअप करायला हवं होतं, परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. कारण आता नवीन फलंदाज मैदानाच्या पप्पू प्रमोद, परंतु पप्पू या नावाने प्रसिद्ध. आता पप्पू काय करणार. पहिला चेंडू इकडे मात्र ज्या पद्धतीने खेळलाय, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे, बघता बघता 2 धावा पूर्ण होतील. या षटकाचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 68. आता समीकरण म्हणते 8 चेंडू 28 धावा. मॅच अजूनही संपली नाहीये. आपल्या बोलीभाषेत सांगायचं ना तर 8 मध्ये 4 मारायचे. काल सागर धोडे यांनी 5 षटकार मारलेले ऑलरेडी एकाच षटकात. 8 मध्ये 28. येस, पंच सांगताय डेड बॉल, मृत चेंडू. 8-28. आनंद. हो, चांगला चेंडू याय मात्र इनटू द गॅप खेळलाय. पहिली धाव पूर्ण होईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे, बघता बघता दोन्ही फलंदाजाने 2 धाव पूर्ण केलेत. धावसंख्या 2 नि वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 70. आता मात्र समीकरण म्हणते 7 चेंडू 26 धावा. 7 चेंडू 26. जर सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर पाहायला मिळेल की आप सुपर ओव्हर चाहते. याय मात्र बॅट आणि बॅट आणि बॉल मधला संपर्क पाहायला मिळाला नाही. धावसंख्या मात्र स्थिर होते 70 वर. 6 चेंडू 26 धावा. यानंतर होणारा सामना एका बाजूला चिखली असेल तर दुसऱ्या बाजूला माहीम सी असा असेल. चिखली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि माहीम संघाला आमंत्रित केलंय की त्यांनी प्रथम फलंदाजी करावी. जसा सामना सुरू होईल तसं आपल्याबरोबर घरात पुन्हा एकदा जोडले जातील. परंतु या मॅचकडे 6 चेंडू 26 धावा. मॅच ऑन आहे, त्यामुळे टीव्ही ऑन ठेवा. डीजे वाल्याकडे जाऊया, ऐकूया एक छोटंसं गीत पुन्हा मैदानाच्या. असं टीम मीटिंग नको या. पुन्हा एकदा विनंती असेल, टीम मीटिंग कमी करा. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज साहिल. आता साहिलचा अर्थ किनारा असतो. आता किनारा तो गाठून देणार का संघाला, आणि हा किनारा कसा गाठवला केला जाईल ते पाहावं लागेल. तर स्ट्राईक वर मात्र फलंदाज दिनेश ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज आहे. हवेचा वेग पाहिला ना तर डावखुरा फलंदाजासाठी थोडासा पूरक असं म्हणायला काही हरकत नाही. 6 चेंडू 26 धावा. 26 रन्स रिक्वायर्ड इन 6 बॉल्स. 6-26. पहिला चेंडू इकडे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्टा थोडक्यात बचावल्या. फलंदाज मात्र सुरक्षित. 5 चेंडू 26 धावा. 5 बॉल्स 26 रन्स रिक्वायर्ड. त्यामुळे संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल का हा प्रश्न सध्या आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपण शोधूया. चांगला चेंडू होता. इथे सध्या स्टंप अटॅक गोलंदाज करतोय कारण त्याला माहित आहे त्याच्याकडे धावांचा जो साठा आहे तो जास्त आहे. त्यामुळे इकडे मात्र गोलंदाज सध्या स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न करेल. त्याला माहित आहे की इथून विकेट्स हेही तेवढाच महत्वाचं आहे. 4 चेंडू आणि समीकरण म्हणते 25 धावा. 4 चेंडू 4 षटकार आले. जर पप्पू यांनी ते खेचले तर मॅच मात्र टाय होऊ शकते. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतील कडा आणि 1 धाव मात्र मिळेल. सामन्यामध्ये आता औपचारिकतेकडे सामना जातोय का, कारण समीकरण म्हणते 3 चेंडू आणि धावा हव्यात 24. ISPL मध्ये 9 मिळतो, परंतु नॉर्मल क्रिकेटमध्ये फक्त 6 धावा याच महत्वाच्या आहेत. अनऑफिशियल चेंडू पडला नाही तर सामना मात्र राणी शिगाव संघ आपल्या बरोबर घेऊन चाललाय हे सध्या तरी समीकरण दिसतंय. व्हॉट अ बॉलिंग. हेलिकॉप्टर उडवायचा होता तो मात्र उडलाच नाही. डॉट बॉल. शेवटच्या 2 चेंडूची औपचारिक
राणी शिगाव संघ मात्र या सामन्यावर आपली पकड मात्र तेवढीच मजबूत करतोय. लास्ट टू बॉल्स. पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय. डॉट बॉल. शेवटच्या चेंडूची औपचारिकता. पण मी नक्कीच कौतुक केलं. पहिल्या इनिंग मध्ये तर किशोरने अर्धशतक झळकावलं नो डाऊट, परंतु त्या तोडीस उत्तर विजयने दिलं होतं. ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली, एकतर्फी लढत. हा चेंडू खराब आहे. मी मगाशीच म्हणतो अनऑफिशियल चेंडू येणं हे थोडंसं घातक होऊ शकते. नो बॉल. त्या आम्ही जेव्हा कॉमेंट्रीसाठी गुजरातला जातो ना, गुजरातमध्ये या फ्री हिटला एवढंच सांगितलं जातं की भरपेट खाना और बिल नाही चुकाना. अशा पद्धतीचा हा चेंडू आहे. एक चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल. मुक्त फटका. तोही खेळता आला नाही. इकडे मात्र हा सामना संपतोय. वेल प्लेट टीम तामणबा संघ आणि वेल प्लेट टीम राणी शिगाव. राणी शिगावचा या सामन्याचा मला वाटतं हिरो नक्कीच आपण जर पाहिला तर किशोर. एवढी ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली या मॅचमध्ये हेच ते पाहायला मिळालं की सामना किती मोठा असला तरी 96 धावांच्या अगेन्स्ट 73 पर्यंत जाण्याचा तो त्यांनी काही इथे प्रयत्न केलाय. त्यासाठी मी तामणबा संघाला नक्की हॅट्स ऑफ करेल. वेल प्लेड. कीप इट अप. मला वाटतं ही त्यांची पहिली स्पर्धा आहे असं त्यांनी आधीच सांगितलं आणि तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी केलाय. येणाऱ्या स्पर्धेसाठी आयोजकांकडून खूप सारे शुभेच्छा. मी चिराग मेहर मात्र इकडेच थांबतो. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा मिलन स्मृती चषक थर्ड मॅचमध्ये जिकडे चिखली संघ मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल तर माहीम सी संघ तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. धन्यवाद. ठीक आहे.